उपसूचना आहे. उत्तर सदर बाजार तिथे सर्वे नंबर 7107. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वापर साहेब ऑब्लिकना उपसूचना मांडता येते का? म्हणजे मुळात प्रश्न येते का ही उपसूचना मांडू शकतात का? यांचं मत व्यक्त करावं. उपसूचना मांडू शकतात का? नगर सचिव खुलासा करू द्या. खुलासा करू दे की. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने हे करणार उपसूचना सांगा. नगर सचिव हे काँग्रेस पक्षाच्या वतीने उपसूचना मांडू शकतात का? खुलासा करा. माननीय महापौर साहेब, आपली सूचना आणि माननीय आसादे साहेबांनी उपसूचना अशी नमूद करून आता ते बोलत आहेत. त्या उपसूचनेला अनुमोदन आलेलं असेल तर आपल्याला उपसूचना ग्रहीत करता येईल. माननीय महापौर साहेब, 7 रस्ता बस डेपोची खुली जागा अंदाजे उपलब्ध क्षेत्रफळ 8,800 चौरस मीटरची असून या जागेपैकी एकूण किती जागा बस डेपोसाठी वापरण्यात येणार आहे? बीओटी योजनेअंतर्गत महापालिकेला किती उत्पन्न मिळणार आहे? या योजनेचा आराखडा काय आहे? या पूर्वीचा बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या योजनेचा अत्यंत वाईट अनुभव आलेला असून आजपर्यंत एकही योजना पूर्णत्वास गेलेली नसून महापालिकेस उत्पन्न मिळालेलं नसून या उलट महापालिकेच्या जागा अविकसितच राहिल्या आहेत असे म्हणण्यास काही हरकत नाहीये. बीओटीच्या योजनेअंतर्गत यापूर्वी महापालिकेने कोणाला जागा दिलेल्या आहेत त्याचा सध्या काय उपयोग होतो आहे किंवा त्यापासून आज किती उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे? कारण यापूर्वी वाळवेज पुणे नाका येथील जागा बीओटी तत्वावर दिलेल्या होत्या. त्याचे काम अद्याप अपूर्ण स्थितीतच आहे. याचा विचार करता या योजनेसंदर्भात ही आवश्यक माहिती सभागृहास मिळणे अत्यंत गरजेचे आहे. गोलपिंचपेठ सिटी सर्वे नंबर 8553 बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटरची जागा 2,500 चौरस मीटर इतकी असून सदरची जागा किल्ला परिसरामध्ये 300 मीटरच्या आत येत असून यास पुरातत्व विभागाची मान्यता घेतली आहे का? तसेच या ठिकाणी असलेले मिनी मेजर गाळेधारक यांना या स्कीम मध्ये सामावून घेतले जाणार आहेत का? या स्कीम मध्ये येथील गाळेधारकांना प्रथम प्राधान्याने समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त आवश्यक आहे. तसेच या गाळेधारकांपैकी सध्या कोणाची कोर्ट केसेस चालू आहेत का? अशा बाबींची तपासणी करून घेण्यात यावी. वरील नमूद जागा विकासाला दिल्यानंतर त्याचा महापालिकेला काय फायदा होणार आहे? त्याचा विकासाचा काय बेनिफिट मिळणार आहे आपल्याला? या योजना व्यवस्थितरित्या पूर्णत्वास जाऊन महापालिकेत निश्चित फायदा होणार आहे का? ही संपूर्ण माहिती प्रथमतः सभागृहापुढे आणण्यात यावी व निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीची सूचना आहे.